मित्रासोबत कामानिमित्त बुधवार पेठेत आलेल्या एका तरुणाला पश्चाताप करण्याची वेळ आली असून दोघांनी त्याचा गाडीवर बसलेला बुधवार पेठेतील व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत त्याचा व मित्राचा बुधवार पेठ ते घर नांदेड सिटी पाठलाग करून त्यांना ब्लॅकमेल करत 20,000ची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. नांदेड सिटी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. आयुष राजू चौगुले वय वर्षे 22 व सदफ पठाण वय वर्षे 21 राहणार दोघे आदर्श कॉलनी दत्त मंदिर रोड वाकड या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी किरकिटवाडी परिसरातील एका 36 वर्षीय अभियंत्याने तक्रार दिली आहे. हा प्रकार 13 जुलै रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास नांदेड सिटी परिसरात घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अभियंता तरुण त्याच्या मित्रासोबत बुधवार पेठेतील एका ठिकाणी गेला होता. मित्र कामानिमित्त गेल्यानंतर अभियंता तरुण गाडीवर बसला होता. त्यावेळी आरोपींनी त्यांचा एक व्हिडिओ काढला. काम झाल्यानंतर अभियंता तरुण आणि त्याचा मित्र घरी निघून आले. मात्र या दोघांनी त्यांचा बुधवार पेठेतून नांदेड सिटीतील घरापर्यंत पाठलाग केला. त्यांना अडवले. तुम्ही बुधवार पेठेत आला होतात, तेथे तुम्ही आमच्याकडून 20,000 रुपये रोख घेतले आहेत असे म्हणत धमकावले. तसेच तुमच्या घरी कळवू बुधवार पेठेत आला होता अशी भीती दाखवून ब्लॅकमेल केले. बदनामीच्या भीतीपोटी ते पैसे देतील अशी खुणगाट आरोपींना होती. मात्र अभियंत्याने पैसे देण्यास नकार दिला. नंतर मग आरोपींनीच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून आमचे पैसे देत नाहीत अशी तक्रार केली. त्यावेळी पोलीस येथे आले, सखोल चौकशी केली आणि सर्व बनावट प्रकार उघड झाला. असा झाला पर्दाफाश. घटनास्थळी दाखल झालेल्या नांदेड सिटी पोलिसांना संशय आला. त्यांनी या अभियंता तरुण व आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले. आरोपी मात्र हे दोघे बुधवार पेठेत आले होते, त्यांना ऑनलाईन पैसे समोरील व्यक्तींना द्यायचे नव्हते, त्यासाठी त्यांनी आमच्याकडे 20,000 मागितले. आम्ही त्यांना दिले, परंतु दोघांनी आमचे पैसे ऑनलाईन परत न करता धक्का मारून पळ काढला अशी माहिती देत होते. दुसरीकडे अभियंता तरुण आणि त्याच्या मित्राकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आम्ही आरोपींकडून पैसे घेतले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी बुधवार पेठ आणि अभियंता तरुण जेवणासाठी थांबलेल्या एका हॉटेलपर्यंतचे CCTV फुटेज तपासले. दरम्यानच्या काळात एकदाही आरोपींनी त्यांना पैसे दिल्याचे किंवा दिलेले पैसे परत मागितल्याचे दिसून आले नाही. शेवटी पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अशा प्रकारे आरोपींनी आणखी कोणाला ब्लॅकमेल करून पैसे उकळले आहेत का, या दृष्टीने तपास पोलीस करीत आहेत. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी बुधवार पेठ भाग व इतर ठिकाणचे CCTV फुटेज तपासले. त्यावेळी आरोपींचा बनाव समोर आला. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सुरू आहे. अतुल बोस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नांदेड सिटी पोलीस ठाणे.